नाक घास आणि माफी माग तिची. लक्ष्मीताई काय हे? अहो, काय चाललंय हे? काय आहे सगळं? हरीश, सिंचनाचे बाबा काहीतरी विचारतायत. आता दे उत्तर. बोल. सिंचना, मला माफ कर सिंचना. मला पैशांची खूप जास्त गरज होती, म्हणून म्हणून मी तुझे दागिने विकले. वा, हेच बघायचं राहिलं होतं आम्ही. शेवटी दळवींच्या मुलानं स्वतःचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. हरीश, अरे काय बोलतोयस तू? हे खरं सांगतोयस? माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक घडली. हरीश, अरे तुला जर खरंच पैशांची गरज होती तर आमच्याकडे मागायचेस ना पैसे. सिंचूचे दागिने विकायची काय गरज होती? नुसते विकले नाही रेणुकाताई, सोडून विकले. काकू, शांत व्हा. मी सगळ्यांची माफी मागतो. खरंच मला माफ करा. मला मला पैशांची खरंच खूप जास्त गरज होती. पैशांची गरज होती तरी मी त्याची चोरी करायला नको. माफ कर. आत्ता नाक घासून का उपयोग आहे तुझा? एक सरळ माणूस नाही या दळवींच्या घरातला. ती भावना म्हणावी ती तशी, आणि आता हा हा असा. काकू, काकू तुम्ही प्लीज आजीचं बोलणं मनावर नका घेऊ. म्हणून तू घरी आलेली सिंचना? तरी मला भीती वाटत होती. ही अशी अचानक अवेळी कशी घरी आली, काही न कळवता. सिंचना, निदान आम्हाला विश्वासात घेऊन तरी सांगायचं होतंस ना. अगं पण कशाला? विश्वासात घेऊन असल्या गोष्टी सांगायची वेळ आणायचीच कशाला? ते काही नाही सिंचना, तू आता या घरात परत जायचं नाहीस. हे बघ, तुझ्या बापाला तू काही जड नाहीस. पुन्हा या भिकाऱ्यांच्या घरात तू जायचं नाहीस, समजलं? आजी, काय नाही सिद्धू, माझं तोंड गप्प करून काय उपयोग? सिंचनाच्या नवऱ्याने त्याचा भिकाडेपणा सिद्ध केलाय, बघितलंस ना? आजी, काय आजी, काय आजी? तू जे काही ऐकलंस ते बरोबर ऐकलंस. एक लक्षात ठेव, या असल्या माणसाबरोबर तू घटस्फोट घ्यायचंस. पहिला डाव भूताचा असं समजून सगळं विसरून जा. पण चांगल्या आणि आपल्या तोला मोलाच्या घरात तुझं लग्न लावून देऊ, समजलं? पुन्हा यांच्या घरात जायचं नाहीस तू. नाही नाही नाही. हे पहा लक्ष्मीबाई, आमची मुलगी पुन्हा तुमच्या घरात नांदणार नाही. जानू मावशी,
काय ग? घरातले बाकी सगळे कुठे आहेत? आनंदी, अगं इथे बाकी कोणीच राहत नाही. इथे फक्त मी आणि जयंत काका, आम्ही दोघेच असतो. मग माझ्यासोबत कोण खेळणार? अगं मी आहे की तुझ्या सोबत खेळायला, आणि तुझी भावनाही पण आहे. आनंदी, काय खेळायचंय तुम्हाला? लपाछुपी? अरे वा, हा तर माझा सगळ्यात आवडता खेळ आहे. तुला माहितीये आनंदी, मी आणि तुझी भावना आई लहान असताना हा खेळ खूप खेळायचो, आणि तुझी भावना आई मला कधीच शोधू शकायची नाही. पण मी तर तुला 2 मिनिट्स मध्ये शोधून काढेन. चल काही, तू तर मला अजिबातच शोधू शकणार नाहीस. तू आधी लप तरी, मग बघ मी तुला कशी शोधून काढते ते. भाऊ नाही, माझे डोळे धर. मी तुमचे डोळे धरायचे म्हणजे तुम्ही मला खेळायला नाही घेणार? भाऊ नाही, या डाव मध्ये मी आणि जान्हवी मावशी. अरे बापरे. बरं ठीक आहे, आता मी तुमचे डोळे बंद करीन, पण मग पुढच्या डावाला राज्य मी घेणार. हा, हो चालेल. जानू मावशी, मी आता आनंदींचे डोळे बंद करतेय. लप लवकर. 10, 20, 30, 40. नाही नको, शोधेल इथे मला. हा, आता नाही शोधू शकणार आहे मला. 70, 80, 90, 100. चला त्या शोधायला. भाऊ नाही, कुठे लपली? शोधायचं, चिटिंग नाही करायची. जान्हवी मावशी. जयंत ऐक ना, मला इथे कुठेतरी लपायची जागा सांग ना. आनंदीनं मला शोधत येते. एक मिनिट जानू, तुम्ही लपाछुपी खेळताय का? हो रे, सांग ना पटकन, कुठे लपू ते? जानू, माझ्याकडे तुला लपण्यासाठी एक परफेक्ट जागा आहे. हा, ये. इथे लप. वा जयंत, कसली भारी जागा ही. इथे तर आनंदी मला शोधूच शकत नाही. जानू मावशी. जानू मावशी. भाऊ नाही, मला एक सांगशील, जान्हवी मावशी रूमच्या बाहेर लपली की आत लपली? आनंदी, नो चिटिंग. मी तुम्हाला जानू मावशी कुठे आहे ते अजिबात नाही सांगणार. तुम्ही तुमचं शोधायचं. मग भाऊ नाही, मी वरती जाऊ? जा, पण सावकाश जा. हा,
नाही नाही सिंचू, नाही नाही, मला माफ करा, मला माफ करा. नाही, आज करू नका. मी पाया पडतो तुमच्या, असं करू नका. सिंचना, लक्ष्मी, अहो या बघितलेत ना सुपुत्रांनी काय गुण उधळलेत ते तुमच्या. त्याची बाजू घ्यायला आलाच वाटतं. काय पण आम्ही सिंचनाला स्पष्ट सांगितलेलं आहे, ती पुन्हा तुमच्या घरात येणार नाही. समजलं? आई तू जरा शांत बस. अगं लगेच टोकाची भूमिका घेऊ नकोस. संपत, आई तू एकही शब्द बोलायचं नाहीस. मी बोलते ते बरोबर बोलते. अरे स्वतःच्या मुलावर असले संस्कार देणाऱ्यांच्या घरात आपली मुलगी जाऊ द्यायची नाही. आई जरा थांबा. आई अहो काहीही काय बोलताय तुम्ही? मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, मला माफ करा, पण तुम्ही आमच्यावर वाटलेले ते आरोप केलेत तर आम्ही ते ऐकून घेणार नाही. थांब लक्ष्मी, अगं नेहमी यांनी काही वाटेल ते बोलायचं आणि आपण फक्त ऐकून घ्यायचं, असं नाही ना चालू शकत. मला एक गोष्ट सांगा आई, कुठले आई वडील जाणून बुजून आपल्या मुलांना वाईटच गोष्टी शिकवतात, चुकीच्याच गोष्टी शिकवतात? कुठल्या आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा मोठा होऊन त्याने चोर बनावं, चोरी करावी? तर आम्ही सुद्धा हरीश्वर लहानपणापासून फक्त चांगले संस्कार केले. याला सगळं जे जे चांगलं होतं तेच शिकवलंय. ह्याच्याकरता जे जे चांगलं होतं तेच नेहमी केलंय. पण आता वयाची 30 ओलांडल्यानंतर जर यानं कुठली चूक केली असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी आम्हीच घ्यायची. माफ करा, पण हे नाही होऊ शकत. आई मान्य आहे, मला मान्यच आहे की हरीश आमचा मुलगा आहे. अहो पण मोठं झाल्यावर प्रत्येक मुलगा स्वतःचे निर्णय स्वतः घेतो ना, त्याचप्रमाणे मोठं झाल्यावर त्याने स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतः घ्यायला नको का? या वयात आम्ही ही जबाबदारी घेणार नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ती आम्ही करणारच आहोत. ती म्हणजे हरीशला याच्या चुकीची शिक्षा देणं आणि मुख्य म्हणजे सिंचनावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेणं. आणि आई, फक्त हरीश चुकला म्हणजे अख्खी दळवी फॅमिलीच वाईट आहे असं नाहीये. हवसल्यास तुम्ही सिंचनाला विचारू शकता. आमच्या घरी आम्ही सिंचनाला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून वागवतो. मान्य आहे आम्हाला की इकडच्या सारख्या सुखसोयी आम्ही सिंचनाला नाही देऊ शकत, तिची सगळी हौसमौज आम्ही नाही पूर्ण करू शकत. पण एक सांगतो, लक्ष्मी सिंचनावर मुलीसारखी माया करते. हवसल्यास विचारू शकता तुम्ही हिला. बाबा बोलतायत ते अगदी बरोबर. हरीशने खूप मोठी चूक केली, पण त्याचा अर्थ असा नाहीये की माझ्या सासरचे सगळेच लोक वाईट आहेत. हरीशने जी चूक केलीये त्यामुळे मी त्याला माफ करेन की नाही हे मला नाही माहित. हो, पण त्याच्या चुकीची शिक्षा मी माझ्या आई बाबांना कधीच नाही देणार. आई, मी सॉरी. मगाशी मी खूपच ओव्हर रिॲक्ट केलं, रागात होते मी. पण तुम्हाला असं वाटत असेल माझ्या मनात तसं काही असेल तर तसं काही नाहीये.
खूप चांगल्या फिलिंग्स आहेत तुमच्याबद्दल. अगं ते बोलणं नाही मी मनावर घेतलं खरंच. फक्त जेव्हापासून कळलं नाही हरीशने तुझे दागिने चोरून विकले, इतकं अपराधासारखं वाटतंय ना. सिंचना बाळा, त्याच्या चुकीसाठी आम्ही दोघंही तुझी माफी मागतो. हो सिंचन. आई, बाबा, तुम्ही का सॉरी म्हणताय? ह्यात तुमची काहीच चूक नाहीये. हॅरीने चोरी केली कारण चोरी करणं हा हरीशचाच डिसिजन होता. प्रॉपर प्लॅन करून केलं हे सगळं त्याने. त्यासाठी तुम्ही दोघं का सॉरी म्हणताय? हरीशच्या या चुकीमध्ये तुम्ही दोघं रिस्पॉन्सिबल नाही आहात. आणि रागाच्या भरात मी विसरलेच होते. हरीशने जी चूक केलीये त्या चुकीला आई कधीच नाही प्रोटेक्ट करणार, उलट शिक्षाच देतील. सिंचन, खरंच तू खूप समजूतदार मुलगी आहेस. हरीशवर तू चिडणं अगदी स्वाभाविकच आहे. पण मी तुला विनंती करतो की तू आपल्या घरापासून दूर नको ग राहूस. हो सिंचना, आमच्यासाठी तरी घरी परत चल. आई, ते तुझं घर आहे बाळा. नाही सिंचना, तू तुझ्या सासूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि काय हो, एवढं सगळं झाल्यानंतर कुठली मुलगी तुमच्या घरात परत येईल? हो, कारण तेच माझं घर आहे. एखाद्या दिवशी आपल्या घरी एखादी न आवडणारी गोष्ट घडली ना आजी, तर कोणी घर सोडून येत नाही. आणि माझ्या सासरचे सगळे कसे आहेत हे मला चांगलंच माहितीये. हरीशच्या ह्या बिहेवियरमुळे सगळ्यात जास्त कोणी हर्ट झालं असेल ना, तर त्या माझ्या आई आहेत. आणि माझ्या आईंसाठी मला सासरी जावंच लागेल. मी माझ्या आईंचा असा डिसरिस्पेक्ट नाही करू शकत. काय? आई, सिंचना बोलते ते बरोबर आहे. तिला तिच्या घरी जाऊ दे. सिद्धू, त्यांना घरी सोड. आई, तुम्ही गाडीत बसा, मी आलेच बॅग घेऊन. जान्हवी मावशी, जान्हवी मावशी. आनंदी, जयन काका, मी आणि जानू मावशी लपाछपी खेळतोय. मी तिला शोधायला आत येऊ का? ये ना. कम कम ये. ती इथे लपली असं वाटतंय का तुला? काय माहिती नाही, ती मला सापडतच नाहीये. हो, मग बघ इथे कुठे दिसते का? इथे नाही.
जयंत काका, या कपाटात मावेल का जानू मावशी? ती लपली असेल याच्यात. तू तू बघ उघड दिसते का? जयंत काका, हे तो लॉफ्ट आहे. ह्याच्यात जान्हवी मावशी कशी लपेल? जाऊ दे, मी खालीच जाऊन शोधते तिला. मग जानू मावशीला शोधण्यासाठी ऑल द बेस्ट. काय करतेस? मला सांग, गेली आनंदी? हा. चला आता मी बाहेर जानू? येते. अरे असं काय करतो? डाव संपलाय ना आमचा. आता खाली जाते आणि तिला सांगते तू हारलीयस या खेळामध्ये. मग पुन्हा तुझ्यावर राज. जानू, जयंत काय करतोयस तू? बाहेर येऊ दे मला. आता फक्त तुझा आणि आनंदीचा लपाछपीचा डाव संपलाय, पण आता आपल्या दोघांमधला लपाछपीचा डाव सुरू होणार आहे. म्हणजे जयंत? तू इथेच थांब. जयंत, जानू, अशीच थांब. जयंत, जानू, इथेच थांब. जयंत पण काय करतोयस तू? आद- जयंत, जयंत अरे काय करतोय? सोड मला. जयंत सोड मला. हे बघ, तू भावनाताईचं सिक्रेट माझ्यापासून लपवतेस, बरोबर? जयंत अरे आणि हा गेम तुला खूप आवडतो, म्हणून मी हे कंटिन्यू करतोय. जयंत प्लीज असं करू नको. सोड मला. जयंत सोड मला. जयंत, जयंत मला बाहेर येऊ दे. जयंत, जयंत काय करतोयस तू? माझी जानू माझ्यापासून काहीतरी लपवते, म्हणून मी तिला जगापासून लपवतोय. जानू, माझी जानू, एक मिनिट. तिला श्वास घ्यायला त्रास तर होणार नाही ना? नाही. असं कसं? जानूला त्रास नाही व्हायला पाहिजे. कसला आवाज आहे हा? आय लव्ह यू जानू. आता मला तू दिसतही राहशील आणि तुला ऑक्सिजनही मिळत राहील.
आनंदी इकडे या. काय करताय आनंदी? सारखं सारखं मावशी काकांच्या खोलीत जाऊ नका. पण भावनाई जानू मावशी मावशी येईल खाली. आपण खाली जाऊन खेळूया. सारखं सारखं त्यांच्या खोलीत जाणं बरं नाही दिसत. हा चला जाऊ खाली जाऊया. या सावकाश. चला. सिद्धू, थँक्यू. तू आम्हाला सोडायला मुद्दामून आलास इथपर्यंत. ठीक आहे, काळजी घ्या. वाव, अच्छा. हे सगळं झालं तेव्हा भावना मॅडम पण तिकडे असतील का? आधीच त्यांच्या मागे मी एका गोष्टीचा त्रास लावून दिलाय. त्यात उपाय हे सगळं कसं सहन करत असतील त्या. त्यांच्या रूम पाशी जाऊन बघू का की त्या काय करतायत? नको नको सोड. आता त्या चिडतील असं काहीच करायला नको मी. अरे वा, सिंचना परत आली म्हणजे सगळं मिटलं वाटतं. चला चांगलंय. मी चाललो झोपायला आता. आई, बाबा, हरीश, मला वाटतं तू आधी सिंचनाशी बोलायला हवंस. आपण उद्या बोलू. नाही नाही नाही, माफ कर आई. मला माफ कर आई. मला माफ कर. माफ कर आई. नाही माफ. लक्ष्मी, शत्रूला मारावं तसं या हाताने बेदम मारलो मी त्याला. किती लागलं असेल त्याला, पण काय कर. स्वतःच्या घरात चोरी केली त्याने. काय दिवस पाहायला लागतात आपल्याला. पण खूप मारलं मी त्याला, खूप मारलं. लक्ष्मी तू शांत हो, रडू नकोस. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. अगं चोरी करणं चूक नाहीये, गुन्हा आहे तो. आणि गुन्हेगाराला शासन हे मिळालंच पाहिजे. मग तो गुन्हा कोणीही केला असो, अगदी आपल्या पोटच्या पोरानं केला असला ना तरी सुद्धा. खास झालं पण कुठे कमी पडलो आपण संस्कारात. तू शांत हो ग, नको ना रडू. नको त्रास करून. आई का रडताय? नका रडू. सगळं ठीक होईल आई.
जानू, I'm missing you, जानू. माझ्यासाठी एक गाणं गाशील? मी पण ना. मीच तुझा आवाज बंद केला आणि आता मीच तुला गाणं गायला सांगतो. हरकत नाही. एक रात्र होती जेव्हा तू रात्रभर जागून माझ्यासाठी गाणं गात होतीस. प्लीज माझ्यासाठी एकदा गा ना. काय प्लीज. अरे वाजलेत बघ किती. तू झोप आता, मी उद्या तुझ्यासाठी गाते. नाही जानू, मला गाणं ऐकल्याशिवाय झोपच लागणार नाही. प्लीज माझ्यासाठी एकदा गा. प्लीज प्लीज. अजून एकदा. आज मी तुझ्यासाठी गाणं गाणार. मी पहावे तू दिसावे कारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरीही कातरी सारी मिटेना. हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली तुटेना. हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना. आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना. वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना. आणि प्लीज मला समजून घे. आय नो हनी, मी खूप मोठी चूक केली आहे. मी काय करू अगं? मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो. मी त्यावर सोल्युशन काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकही सोल्युशन मिळालं नाही. शेवटी मी तुझे दागिने विकले. आय एम सॉरी, सो सॉरी. तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. एक्झॅक्टली. तुझा प्रॉब्लेम सुरू झाला तेव्हाच तू मला सांगायला हवं होतंस. आपण दोघांनी मिळून यावर सोल्युशन मिळवलं असतं. तुझा बिझनेस सुरू करण्यासाठी मी तुला किती सपोर्ट केला हे तू विसरला असशील, पण मी नाही. तरी पण तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास. तू माझे सोन्याचे दागिने चोरलेस, यापेक्षा जास्त तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास. माझ्याशी खोटं बोललास. याने मला जास्त हर्ट झालं. मान्य करतो माझी खूप मोठी चूक आहे, पण माझ्या बिझनेससाठी तू काय काय केलंयस ना, हे सगळं नाही विसरू अगं. सगळं लक्षात आहे माझ्या. माझी बिझनेसमध्ये फसवणूक झाली, ते सगळं तुला सांगण्याची मला हिंमत झाली नाही. तरी सुद्धा तुम्हाला समजून घेतलं आणि आपल्या घरी पुन्हा आलीस, त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू हनी.
मी इथे आईबाबांसाठी आली. याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं. तू खूप मोठी चूक केलीस. त्यामुळे आपल्यातलं हे डिस्टन्स इथून पुढे असंच कंटिन्यू राहील. आणि अगं अगं तू हे काय बोलतेस? प्लीज असं बोलू नकोस हनी. हे बघ मी तुला प्रॉमिस करतो की यानंतर मी तुझ्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही. मला एकदा माफ कर हनी, प्लीज. एकदा विश्वास तुटला की तो परत यायला वेळ लागतो. तू मला प्रॉमिस करतोस त्याबद्दल थँक्यू. पण मी हे सगळं कधी विसरेन हे मला माहित नाही. आणि अगं हे काय करतेस तू? आणि अगं काय करतेस? आणि नको ना, प्लीज प्लीज ऐक ना हनी. आणि माफ कर ग मला शेवटचं, प्लीज प्लीज असं नको करूस ना. आणि ऐक ना प्लीज प्लीज असं काही करू नको हनी. आणि प्लीज आणि मग मी झोपतो ना खाली, तू नको ना. आणि ऐक ना प्लीज. हात सोड. मला हात लावायचा नाही. परत एकदा गाव जानू. मी पहावे तू दिसावे कारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरीही कातरी सारी मिटेना. हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली तुटेना. हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना. आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना. वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना. जानू जानू तू ठीक आहेस ना? तुला श्वास घेता येतोय ना? आणि माझं गाणं ऐकतेस का? तू झोपली आहेस? जानू जानू झोपली वाटतं. आनंदींना असं का वाटलं की जानू तिच्याच बेडरूम मध्ये लपायला गेली? त्यांना उगीच वाटलं की खरंच जानू तिथे गेली. मग बाहेर का नाही आली? काल रात्री या खोलीत झोपायला आली होती तशी आलीच नाही. पण गुड नाईट सुद्धा म्हणून गेली नाही. नक्की काय झालंय? ती खोलीत आहे की अजून कुठेतरी लपूनच बसली? की काही प्रॉब्लेम झालाय? तू दिसावे कारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना. काय केलंस? एकतर एवढी माती खाल्ली आहेस आधीच आणि नंतर भावना मॅडमना साधा कॉल पण नाही केलास. काय करू?
करू का त्यांना कॉल? सिद्धू म्हणून जर कॉल केला कदाचित चिडतील त्या. रोज थोडे सोडवावे तरीही स्वतःला आस मुखल्या जीवनाची आज खूप काही दुखलं. काय करू? इतक्या रात्री जयंतच्या खोलीचं दार वाजवू का? पण जानू खरंच झोपलीये का ते बघायलाच पाहिजे. मिस्टर गाडे पाटील म्हणून कळतो. फोन का लागत नाहीये तुमचा? रिंग होऊ दे. फोन वाजला. अरे बापरे, आनंदी उठतील. गाडी पाटलांनी एवढ्या रात्री का फोन केला असेल?